असं आहे की आपण 30 जून पूर्वी कर्जमाफी करतोय, त्याच्यामुळे पुढच्या हंगामाकरता आपले शेतकरी पात्र असणार आहे. आपण जर सायकल बघितलं तर बहुतांश शेतकरी हे जूनच्या शेवटी जुलैमध्येच त्या ठिकाणी कर्ज घेत असतात. त्यामुळे आपण ते सायकल चेक केलेलं आहे आणि म्हणून उलट यावर्षी जास्त शेतकरी पात्र होतील आणि त्यांना आणि आम्ही आज बँकांना हे देखील सांगितलं की एकदा आम्ही यादी अप्रूव्ह केली की त्याच्यानंतर आमचे पैसे जमा झाले नाही तरी तुम्ही त्यांना कर्ज द्या, कारण आमचे पैसे जमा होणारच आहे आणि आमच्या पैसे जमा व्हायला विलंब झाला तर तुम्हाला व्याज मिळतं. तर तेही त्यांनी मान्य केलंय. त्यामुळे तो प्रश्न येणार नाही. डिझेलच्या संदर्भातला थोडा मुद्दा हा ग्रामीण भागांमध्ये आता या ठिकाणी तयार झालाय. सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत, कारण साधारणपणे जो कोटा असतो तो सगळा कोटा मिळतोय, पण अचानक वापरामध्ये 20-25% वाढ ही काही ठिकाणी दिसते. याचा अर्थ असा आहे की थोडं साठवणूक किंवा काही लोक अधिकची साठेबाजी करतायत, तर त्या संदर्भात रेशनिंग तर मी म्हणणार नाही, पण नियोजन हे करण्याचे आदेश आपण दिलेले आहेत. गेल्या वर्षी वर्ष थकीत असलेल्या शेतकऱ्यांना त्यांना खरीप कर्जमाफीची जास्त गरज आहे, मात्र सरकार पीक कर्ज माफ काय करते? जे कृषी कर्ज घेतलेले शेतकऱ्यांनी शेतीसाठी जी थकीत आहेत ते कृषी कर्जच आहे, ते पीक कर्जच आहे, तेच कर्ज आपण माफ करतो. सर, सिबिल संदर्भात गेल्या वर्षी सुद्धा तुम्ही राष्ट्रीयकृत बँकांना सांगितलं होतं, पण त्यांनी सिबिलचे अट लावल्यामुळं कर्ज वितरण झालं नाही आणि हे दरवर्षी त्यांचा रेशो कमीच असतो. तर यावर्षी आता खरोखर त्यांना काय बघा, यावर्षी फार कडक निर्देश दिलेले आहेत. त्यांना सांगितलंय तरी 1-2 नमुने निघतीलच, मला पूर्ण विश्वास आहे, पण त्या नमुन्यांचा बंदोबस्त करू. पीक विमा शेतकऱ्यांना भेटत नाही. गेल्या धाराशिव जिल्ह्यात पीक विमा आणखी काही जिल्ह्यांमध्ये पीक विम्याच्या संदर्भात प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्या संदर्भात मुख्य सचिवांना सांगितलेलं आहे की ती बैठक तुम्ही घ्या. ती बैठक घेऊन त्यातल्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणींच्या संदर्भात मी स्वतः केंद्रीय मंत्र्यांशी देखील चर्चा केलेली आहे. केंद्रीय मंत्री देखील त्याच्यावर बैठक घ्यायला तयार आहेत. सरसकट नाही, पण काही जिल्ह्यात हा प्रश्न आहे तो आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो.